बहुत देर से आवत रहे लड़के, नाही गावत कोई स्त्री. अच्छा, स्त्री, स्त्री. हाँ कळलं. बहुत देर से आवत रहे लड़के, नाही गावत कोई स्त्री. और इसके आगे कौन आ रहा है? अरे आपला कुडाळ चोगणेश मेस्त्री. देवा तुझ्या गाभाऱ्याला उंबराच नाही, सांग कुठं ठेवू माथा कळनाच काही. देवा तुझ्या गाभाऱ्याला उंबराच नाही, सांग कुठं ठेवू माथा कळनाच काही. गणेश, ही कॉम्पिटिशन आहे हे विसरता कामा नाहीये. तू जे आता केलंस हे 11 पर्वामध्ये एकदाही एकाही पार्टिसिपेंटनी केलेलं नव्हतं. कट म्हणायचा अधिकार तुम्हाला नाहीये. आज नशिबाने मार्क नाहीयेत, पण जर का स्वतःचा परफॉर्मन्स मध्ये थांबवलात, सोडलात, तर तुमचा परफॉर्मन्स रद्द करण्यापासून तुम्हाला 0 मार्क देण्यापर्यंत काहीही करता येऊ शकतं किंवा असं होण्याची शक्यता आहे. देवा तुझ्या गाभाऱ्याला उंबराच नाही, सांग कुठं ठेवू माथा कळनाच काही. देवा कुठं शोधू तुला मला सांगना, प्रेम केलं ये बढाच माझा रे गुन्हा. देवा काळजाची हाक ऐक एकदा तरी, देवा काळजाची हाक ऐक एकदा तरी, माझ्या ह्या जीवाची आग लागू दे तुझ्या उरी. पार काळजात का दिलास खाव तू, दगडाच्या काळजाचा दगडाचा देव तू. गणेश, महाराष्ट्राने डोक्यावर घेतलेलं गाणं तू गायलंस. इतकं पॉप्युलर गाणं आहे आणि आपल्या परीक्षकांना कसं वाटलं ते विचारूयात. तौफिक जी, छान गायलास तू. एकदम असं वाटलं की एक डोंगराच्या वरती एक माणूस उभा राहून गातोय. बहुत अच्छा रस्टिक फील को आपने निभाया इस गाने में और बहुत अच्छा लगा. ऑल द बेस्ट. थँक्यू सर. सुपर्ब. तू गायलास खूप सुंदर. हे गाणंच खूप सुंदर आहे अभिजित. तू आपण रियालिटी शो म्हणतो, पण रियालिटी घडताना बघायला जो स्वतः आनंद होतो ना, त्याची एक मजा वेगळी असते. मला अजूनही तो दिवस आठवतो ज्या दिवशी मी माझा मित्र अमितराज सावंतच्या स्टुडिओमध्ये गोरेगावच्या गेलो होतो. त्यांनी मला सांगितलं की अवधूत, मी एक छान गाणं केलं, तुला ऐकू का? आणि दुनियादारी नावाचा एक चित्रपट होता, त्यामध्ये ते रेकॉर्ड होणार आहे. आणि त्यांनी मला हेडफोन्सवरती गाणं ऐकवलं आणि मी तो आवाज ऐकला. एक तर कंपोजिशन ऐकलं आणि त्याला म्हटलं, दाद दिली की अमितराज, कमालीचं कंपोजिशन केलंस तू. आणि त्यानंतर मी जो आवाज ऐकला त्यावेळेला अमितला सांगितलं, अमित हा आवाज कुणाचा आहे? आणि हा आवाज म्हटलं, मी एकच गोष्ट सांगतो की हा आवाज पुढचा एक तप मराठी चित्रपट सृष्टीवरती अधिराज्य गाजवणारा आवाज तुला मिळालेला आहे. आणि तो आवाज आहे आदर्श शिंदेचा. देवा तुझ्या गाभाऱ्याला उंबराच नाही, सांगा कुठं ठेवू माथा कळनाच काही. देवा कुठं शोधू तुला मला सांगना, प्रेम केलं ये बढाच माझा. एक छोटासा सरप्राईज सारेगमपच्या सगळ्या प्रेक्षकांसाठी, आपल्या परीक्षकांसाठी आणि गणेशसाठी सुद्धा, ज्याने आज आदर्शच गाणं. अरे नको खूप लहान आहे, दिसायला मोठा दिसतो पण खूप छान गायलंस, खूप बरं वाटलं. मीही म्हणजे आताच काही 2-3 वर्षापूर्वी रियालिटी मधून आलेलो आहे आणि खूप बरं वाटतं की माझंच गाणं आज कोणतरी गातंय, याचा अभिमान आहे. खूप बरं वाटतंय, खूप म्हणजे मला भरून आलं, मला शब्द सुचत नाहीयेत की क्या बात आहे. थँक्यू, थँक्स अ लॉट जी सारेगम. त्याला विथ म्युझिशियन म्हणू दे ना थोडंसं गाणं. देवा तुझ्या गाभाऱ्याला
उंबराचं नाही सांगा कुठं ठेवू माथा कळनाच काही देवा कुठं शोधू तुला मला सांगना प्रेम केला ये बढाच माझा रे गुन्हा देव काळजाची हाक ऐक एकदा तरी देव काळजाची हाक ऐक एकदा तरी माझ्या ह्या जीवाची गाग लागू दे तुझ्या उरी हे आर पार काळ जात का दिलास घावतो दगडाचा काळ जाता दगडाचा देव तू वाह वाह वाह, क्या बात आहे. थँक्यू थँक्स लॉट थँक्यू गणेश, तुला पुढच्या गाण्यांसाठी शुभेच्छा. नक्कीच खूप खूप शुभेच्छा तुला. ऑल द बेस्ट. अजून एक सरप्राईज या मंचावर येणार आहे. या गाण्याचे संगीतकार अमित राज सुद्धा आपल्यामध्ये उपस्थित आहेत. जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूयात. देवा तुझ्या गाभाऱ्याला उंबराचं नाही सांगा कुठं खूप खूप स्वागत तुम्हा दोघांचंही. अमित आणि आदर्श, मला दोघांनाही विचारायचं आहे की दुनियादारीच्या या गाण्यानं महाराष्ट्राला पार वेड लागेल आणि लोक इतकं डोक्यावर हे गाणं घेतील असं तेव्हा पुसटचं वाटलं तरी होतं का? असं वाटलं नव्हतं, टू बी व्हेरी फ्रँक. जसं एवढं लोकांना आवडेल गाणं आणि खरंच एक आमची वेगळी दुनियादारी सुरू केली आणि त्या माणसाचं नाव म्हणजे संजय दादा. वा.